नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मग आपली व्याकुळता जाणून वरवर हसत भय विसरून रावण महालात गेला. जेव्हा मंदोदरीने हे ऐकले की प्रभू रामचंद्र आले आहेत आणि सहजासहजी समुद्राला बांध घातला आहे, तेव्हा ती पतीचा हात पकडून आपल्या महालात घेऊन गेली आणि मधुर वाणीने म्हणाली. ती त्याचे पाय धरून पदर पसरून म्हणाली, हे प्रियतम, क्रोध सोडून माझे म्हणणे ऐका. हे नाथ, ज्याला बुद्धी व बळाने जिंकता येईल त्याच्याशीच वैर करावे. पण तुमच्यात आणि श्री रघुनाथ यांच्यात अंतर आहे. ते काजवा व सूर्याप्रमाणे, ज्यांनी विष्णू रूपाने अत्यंत बलवान अशा मधु व कैटभ दैत्यांना मारले आणि वराह व नृसिंह रूपाने महान शूर दितीचे पुत्र हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू यांचा संहार केला, ज्यांनी वामन रूपाने बलीला बांधून टाकले आणि परशुराम रूपाने सहस्त्रबाहूला मारले, तेच भगवान पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी राम रूपाने प्रकट झाले आहेत. ज्यांच्या अधीन काल, कर्म व जीव आहेत, हे नाथ, त्यांचा विरोध पत्करू नका. श्रीरामांना शरण जाऊन त्यांना जानकी समर्पण करा आणि तुम्ही पुत्राला राज्य देऊन वनात जाऊन श्रीरामांचे भजन करा. हे नाथ, श्री रघुनाथ हे दीनांवर दया करणारे आहेत. शरण गेल्यावर वाघ सुद्धा खात नाही. तुम्हाला जे काही करायचे होते ते तुम्ही केले आहे. तुम्ही देव, राक्षस व चराचर सर्वांना जिंकले आहेत. हे नाथ, वृद्धापकाळी राजाने वनात जायला हवे अशी नीती संत सांगतात. वनात तुम्ही सृष्टीची रचना, पालन व संहार करणाऱ्या श्रीरामांचे भजन करावे. हे नाथ, तुम्ही विषयांचे सर्व ममता सोडून शरणागतावर प्रेम करणाऱ्या भगवंताचे भजन करा. ज्यांच्यासाठी श्रेष्ठ मुनी साधना करतात आणि राजेसुद्धा राज्य सोडून वैरागी होतात, तेच कोसलाधीश श्री रघुनाथ तुमच्यावर दया करण्यास आले आहेत. हे प्रियतम, जर तुम्ही माझे म्हणणे मान्य कराल तर तुमची अत्यंत पवित्र व सुंदर कीर्ती तिन्ही लोकांमध्ये पसरेल. असे म्हणत नेत्रांमधून अश्रू ढाळत आणि पतीचे चरण धरून थराथरा कापत असलेल्या मंदोदरीने म्हटले, हे नाथ, श्री रघुनाथांचे भजन करा, त्यामुळे माझे सौभाग्य अखंड राहील. तेव्हा मंदोदरीला उठवून तो दुष्ट तिला आपली महती सांगू लागला. हे प्रिये, तू विनाकारण भीती बाळगतेस. माझ्यासारखा योद्धा जगात कोण आहे ते सांग. वरुण, कुबेर, वायू, यमराज इत्यादी दिक्पालांना व कालालाही मी आपल्या भुजबलाने जिंकले आहे. देव, दानव, मनुष्य सर्व माझ्या अधीन आहेत. मग तुला ही भीती का वाटते? मंदोदरीने पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले, तरी रावणाने तिचे काही ऐकले नाही. मग तो सभेत जाऊन बसला. मंदोदरीला कळून चुकले की कालाच्या अधीन असल्यामुळे पतीला अभिमान झालेला आहे. सभेत आल्यावर रावणाने मंत्र्यांना विचारले की शत्रूबरोबर कशा प्रकारे युद्ध करावे. मंत्री म्हणाले, हे राक्षसराज, ऐका. आपण हे वारंवार काय विचारता? सांगा तरी असे कोणते मोठे भय उत्पन्न झाले आहे की ज्याचा विचार करावा? मनुष्य व वानर हे तर आपले भोजन आहेत. सर्वांचे ऐकल्यावर रावणपुत्र प्रहस्त हात जोडून म्हणू लागला, हे प्रभू, नीतीविरुद्ध काहीही करू नये. मंत्र्यांना अक्कल फारच थोडी आहे. हे सर्वजण खुशामत करणारे मंत्री तोंड देखले बोलणारे आहेत. बाबा, अशा गोष्टींनी काही होणार नाही. एकच वानर समुद्र ओलांडून आला होता, त्याचे चरित्र सर्व लोक अजूनही मनातल्या मनात गात आहेत. वानर हे जर तुमचे भोजन आहे, तर मग त्यावेळी तुमच्यापैकी कुणाला भूक लागली नव्हती काय? तो नगर जाळत होता, तेव्हा त्याला पकडून का खाल्ले नाही? या मंत्र्यांनी तुम्हाला असा सल्ला दिला आहे, जो ऐकायला चांगला परंतु परिणामी दुःखदायक. ज्याने सहजासहजी समुद्राला बांध घातला आणि जो सेनेसह सुवेळ पर्वतावर येऊन ठेपला आहे, तो काय मनुष्य आहे? बंधूंनो, सांगा, त्याला आम्ही काय खाऊ शकू? सांगा ना. सर्वजण वेड्याप्रमाणे वटवट करीत आहेत ते. हे तात, माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐका. मला मनातून भित्रा समजू नका. जगात अशी माणसं ढिगाणी आहेत जी गोड वाटणाऱ्या गोष्टी ऐकत व बोलत असतात. हे प्रभू, ऐकण्यास कठोर परिणामी परम हितकारी बोलणे जे बोलतात व ऐकून घेतात अशी माणसे फारच थोडी असतात. राजनीती सांगते ते ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे प्रथम दूत पाठवा आणि सीतेला सोपवून श्रीरामांशी समेट करा. जर पत्नी मिळाल्यावर ते परत जात असतील तर विनाकारण भांडण वाढवू नका. नाहीतर मग हे तात, युद्धभूमीवर समोरासमोर निश्चितपणे युद्ध करा. हे प्रभू, जर तुम्ही माझे मत मानाल तर जगात दोनही प्रकारे
तुमची कीर्ती होईल. रावण रागाने पुत्रांना म्हणाला, अरे मूर्खा, तुला असली बुद्धी कुणी शिकवली? आत्तापासून तुझ्या मनात भय उत्पन्न झाले. हे पुत्रा, तू तर वेळूच्या मुळाशी लागलेली कीड झालास. पित्याची अत्यंत भयंकर व कठोर वाणी ऐकून प्रहस्त स्पष्टपणे असे म्हणत घरी गेला की हिताचा सल्ला तुम्हाला मानवत नाही. ज्याप्रमाणे मरणाच्या दारी असलेल्या रोग्याला औषध आवडत नाही. संध्याकाळ झाल्याचे पाहून रावणही आपल्या 20 भुजांकडे पाहत महालाकडे गेला. लंकेच्या शिखरावर एक अत्यंत सुंदर महाल होता. तेथे नाचगाण्याचा अड्डा जमे. रावण त्या महालात जाऊन बसला. किन्नर त्याचे गुणगान करू लागले. टाळ, मृदुंग आणि वीणा ही वाद्ये वाजत होती. नृत्यात प्रवीण असलेल्या अप्सरा नाचत होत्या. रावण शेकडो इंद्रांप्रमाणे नित्यभोग विलास करत होता. श्रीरामांसारखा अत्यंत प्रबळ शत्रू डोक्यावर होता, परंतु त्याला त्याची चिंता किंवा भीती नव्हती. आजच्यासाठी धन्यवाद.